आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केला, कारण दिवसभर तर काही शूट करायला जमलंच नाही। म्हटलं चला आता संध्याकाळी मस्त ब्लॉग शूट करूया। आणि आता वाजलेले आहेत 6:45 आणि आज आहे 21 तारीख आणि देव दीपावली। तर म्हटलं चला आता घरून सगळं प्रोसेस सांगितलेली आहे, काय करायचं काय नाही। तर मग आता तीच आता आईचे 4 फोन झाले, 4 नाही सॉरी 8-10 फोन झालेले असेल, हे असं करा हे तसं करा। आणि फायनली आम्ही ते डायरेक्ट रेकॉर्डच करून घेतलं की काय काय करायचं, कारण आम्ही फक्त हा बोलत होतो ना, आमच्या काही ध्यानात येत नव्हतं। मग आता रेकॉर्ड केलं आणि तेच ऐकून आता आम्ही प्रोसेस करतोय। इथे श्वेताची चालू आहे रांगोळी काढणं आणि असं काहीतरी आता तिचं चालू आहे। मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने तिची रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर। आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी। मी बनवणार आहे मस्त बटाट्याची भाजी आणि स्वीट मध्ये काय लापशी आणि रोटी मस्त। आज भरपूर कामे होती, तोपर्यंत म्हटलं चला भाजीची तयारी करून घेऊया। त्यानंतर मस्त टोमॅटो आणि कांदा कट केला आणि मस्त फ्राय करून घेतलं सगळं ग्रेव्ही वगैरे। आज मस्त बटाट्याची भाजी बनवणार होती ग्रेव्हीची। आणि त्यानंतर मग म्हटलं चला जो टाइम आहे तोपर्यंत बाकीची पण तयारी करून घेऊ। भाजीची तयारी केली आणि त्यानंतर मस्त सगळं फ्राय करून घेतलं, ग्रेव्ही बनवून घेतलं। मस्त रांगोळी काढतीये आणि बाहेर पण रांगोळी काढणार पण आता इथली झाल्यानंतर। आणि इथं आम्ही असे दिवे पण भरून ठेवले आहे, कारण थोडंफार म्हणजे दिवाळी सारखंच आहे तर त्यामुळे दिवे पण भरून ठेवले। आणि हा दिवा पण तूप आणि 2 वाती मिक्स केल्या, एकाला हळद लावली आणि एकाला कुंकू लावलंय। तर ते असं रात्री 12 वाजेपर्यंत तो दिवा पेटत ठेवायचा आहे, तो विझू द्यायचा नाही। तर मग आता हे असे पण दिवे रेडी केले, आता ते लावून पहिले एकदा रांगोळी करून घेतो, त्यानंतर मग मी जेवण बनवते आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे। तर चला मस्त अशी इथे देव दीपावलीची रांगोळी काढून घेतली। घरात झालेली होती रांगोळी काढून, आता बाहेर काढायची होती। आणि त्यानंतर मस्त परत बाहेर रांगोळी काढली, लाईट्स वगैरे लावले आणि एकदम असं मस्त दिवाळी सारखंच एकदम फिलिंग येत होतं। मस्त दिवे वगैरे लाईट माळ आणि रांगोळी हे ते एकदम मस्त। त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली। अशा प्रकारे मस्त पूजा झाली। त्यानंतर खाली जायचं होतं, तर खाली गाईला नैवेद्य वगैरे घेऊन गेलो होतो। खूप छान अशी पूजा झाली, अथर्व शीर्षक आणि बाकी पण काही महालक्ष्मीचे स्तोत्र वगैरे सगळं केलं। आणि त्यानंतर खाली गाईची पूजा करायला आलो होतो, गाईला नैवेद्य वगैरे दिला, त्यानंतर पूजा केली आणि परत वरती जाऊन आता बाकीचा स्वयंपाक करायचा होता। आणि खूप छान अशी पूजा झाली, सगळं व्यवस्थित झालं। आणि त्यानंतर म्हटलं आता चला जेवण करूया वरती जाऊन। आणि असं काही असेल तर घरात एकदम मस्त प्रसन्न वाटतं आणि हे पण एकदम दिवाळी सारखंच वाटत होतं काहीतरी। त्यानंतर मग सगळं पूजा वगैरे झाली आणि आल्यानंतर पहिले घरात पण नैवेद्य दाखवलं होतं पूजेसमोर। छान मस्त लापशी बटाट्याची भाजी आणि रोटी बनवून नैवेद्य दाखवून घेतला आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती। म्हटलं चला मस्त रोटी बनवूया। आणि आज तर म्हणजे रोटी म्हणजे मैद्याचीच रोटी होती, मस्त लापशी बनवली। आणि त्यानंतर बटाट्याची भाजी पण तुम्हाला दाखवते कशी झाली होती, एकदम मस्त झालेली होती। आणि त्यानंतर बटाट्याची भाजी आणि इथं चालू होतं श्वेताची रोटी लाटून देत होती ती। आणि त्यानंतर मग मी भाजवत होते, मस्त गरम गरम भाजी वगैरे झालं, सगळ्यांचं जेवण झालं। त्यानंतर असा पसारा पडला होता, पटकन सगळे भांडे वगैरे साफ करून घेतले आणि मस्त या अभ्यास करा। श्वेता तू प्लीज कमेंट। हे हार्ड वर्किंग मुलं आणि सगळ्यात हार्ड वर्किंग ही मुलगी, ती चेहरा लपवते तिचा। आणि 5-5 मिनिट फक्त 5 मिनिट अभ्यास करतो आणि अर्धा तास बाहेर पडतो असा मुलगा।
या हॅशटॅग बाहेर पडणार. हॅशटॅग बाहेर पण अभ्यास कर ना, पण चित्र पाहू राहिला. तू समजून घेतो चित्र आणि डायग्राम समजून घेतो काय काय संपलो होतो. तू खूप हार्ड स्टडी वर. बाहेरच्या युकेतले आम्हाला हे आलेली ऑपॉर्च्युनिटी स्टडी साठी जाण्याची, मग मी तो विचार करत होतो. युकेचा फुल फॉर्म काय? युनायटेड किंगडम. किंगडम का? अरे युकेचा फुल फॉर्म करा दी. युनायटेड किंगडम, युनायटेड नेशन्स, युनायटेड स्टेट्स. ओके. मग काही सांगू, यूएस. आणि अशा प्रकारे आम्ही पूजा केली, सगळं आवरलं. आता भांडे वगैरे झाले, त्यानंतर सगळ्यांचे जेवण झालं आणि या दोघांचा आता चालू आहे अभ्यास. आणि तो दिवा रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे तसाच जळत ठेवायचा आहे. तर इथं यांच्या जवळ ठेवला आहे. हे अभ्यास करता इथं. त्यांना म्हटलं तुम्ही लक्ष ठेवा. आणि आता मी झोपणार आहे, ते ठेवतील लक्ष. नाहीतर बघ जोपर्यंत ठीक झोप नाही येणार तोपर्यंत बघूया. चला तर मग आता असा होता आजचा मस्त दिवस. मस्त पूजा झाली, सगळं व्यवस्थित झालं. तुम्ही पण पूजा केली असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. चलो बाय.